सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। दिनांक 14 पासून राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे। आज आंदोलनाचा 4था दिवस आहे, मात्र इथले प्रशासनाने कुठल्याही प्रकारचं विचारपूस केलेली नाही। जिल्हाधिकाऱ्यांनी परवा आम्हाला बोलवलं, संबंधित अधिकाऱ्यांना कार्यालयांना त्यांनी लेखी स्वरूपात पत्र दिलेलं आहे, कळवलेलं आहे, मात्र आमचं त्याच्यावरती समाधान झालेलं नाही। या मागण्या आमच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या आहेत की सेतू केंद्र तहसीलदार कार्यालय सातारा जिल्ह्यातील सर्व या सेतू केंद्रामध्ये जो कारभार आहे तो कारभार सुधारला पाहिजे आणि तात्काळ लोकांना ते दाखले मिळाले पाहिजे अशी प्रामुख्याने मागणी आहे। सातारा जिल्ह्यातील किंवा सातारा शहरातील जी मोठी मोठी हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये जी काही लोकांची लूट होती ती लूट थांबली पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना उपचार मिळाला पाहिजे। कारण का सरकारनं अनेक योजना काढल्या आहेत। प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल असतील किंवा आरोग्याच्या बाबतीत जी काही योजना असतील त्या कुठेही खाजगी हॉस्पिटल किंवा इतर हॉस्पिटलमध्ये त्याचा उपयोग किंवा वापर होत नाही किंवा लोकांच्यापर्यंत जात नाही। त्याचबरोबर इंदिरा आवास योजना असेल, पारधी आवास योजना असेल, यांना जागेसर घरकुलं मिळाली पाहिजे, सरकारचं धोरण आहे, मात्र तेही कुठं काम दिसून येत नाही। त्याचबरोबर आमच्या मागण्या आहेत की खाजगीकरण रद्द झालं पाहिजे। खाजगीकरण रद्द करून जे काय कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं जे काय कॉन्ट्रॅक्टर पोचलेले आहेत ते बंद झालं पाहिजे आणि लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे। दुसऱ्या आमच्या अशा मागण्या आहेत की सुशिक्षित बेरोजगारी कमी झाली पाहिजे, सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत। अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही बेमुदत स्वरूपाचं धरणे आंदोलन चालू केलेलं आहे। मात्र सरकार या आंदोलनाकडे का दुर्लक्ष करतं आहे का आमच्या मागण्या चुकीच्या आहेत असं आम्हाला वाटतं आहे। मात्र आमच्या मागण्या चुकीच्या असतील तर तसं आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी कळवावं की तुमच्या मागण्या चुकीच्या आहेत। मात्र आम्ही ज्या मागण्या मागत आहेत त्याचा गांभीर्यानं सरकारनं विचार करावा आणि या लोकांना मूलभूत अशा सवलती किंवा सुविधा मिळाल्या पाहिजेत। आज खाजगी हॉस्पिटल असतील किंवा शासकीय हॉस्पिटल असतील तिथं कुठल्याही सुविधाचा अभाव नाही। तिथं आज परवा सिव्हिल हॉस्पिटलला गेलो असताना तिथे एक महिला उपचारासाठी पैसे मागितले जातात, मात्र तिथं अनेक वेळा आमच्या लोकांच्याकडून 10-15 हजार रुपये घेतले जातात। लोकांना कुठल्याही प्रकारचं उपचार असेल, दवाखान्याच्या बाबतीत असेल, खाजगी दवाखान्याच्या बाबतीत, दरपत्रकाच्या बाबतीत आम्ही अनेक वेळा आंदोलन केलेले आहेत। काही वेळेला तिथं दरपत्रक लावली होती, मात्र ती दरपत्रक काढून टाकलेली आहेत। आता तपासणीच्या नावाखाली लाखो रुपये उकाळले जातात आणि मात्र 10-10 हजाराच्या 20-20 हजाराच्या गोळ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये पेशंटला दिल्या जातात। हे प्रकार बंद झाले पाहिजे। याच्यावरती सिव्हिल सर्जन आणि जिल्हाधिकाऱ्यांचा अंकुश राहिला पाहिजे आणि का राहत नाही, मग त्यांचे काय लागेबांधे आहेत का असा आम्हाला प्रश्न पडला आहे। म्हणून मी आज या ठिकाणी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून इशारा देतोय हे 20 तारखेपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे। जूनच्या 20 तारखेपर्यंत यांनी जर काही निर्णय घेतले नाहीत, संबंधित अधिकाऱ्याला बोलवून त्यांना सूचना देऊन लेखी स्वरूपात कडक कारवाई केली नाही तर मात्र जिल्हाधिकाऱ्याला जबाब देऊ असा भव्य असा मोर्चा या जिल्हाधिकाऱ्यालयावर काढला जाईल। आणि उद्या या मोर्चाबाबत जर का कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, त्यांना आमच्या आंदोलनं माहीत आहेत, दलित महासंघाचे अनेक आंदोलनं आम्ही केलेले आहेत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर इथला जिल्हाधिकारी प्रशासन जबाबदार राहील असं तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी इशारा देतो। जीकेम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली। टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जीकेम आटा चक्की। टॅन 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 जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी। अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा। टॅन 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 टॅन